नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. झाडं वाचवा, झाडं जगवा. बी रुजल्यावर अंकुर बाहेर पडतो. बीच्या सालीमधून कुठून बाहेर पडायचं हे ठरलेलं असतं. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बीचं नियंत्रण असतं. मग साल निघून जाते, मूळ जमिनीत रुजू लागतं आणि कोंबाचं छोट्या रोपात रूपांतर होतं. इथपर्यंतची बहुधा बीच्याच नियंत्रणात सर्व प्रगती होत असावी. त्यानंतर मात्र जसजसं रोप मोठं होऊ लागतं, एकाच्या दोन, दोनाच्या चार असं होत होत फांद्या निर्माण होतात. सालीची ठेवण बदलते. खोड, फांद्या, पानं, फुलं, फळं असं होत होत एका बीचं वृक्षात रूपांतर होतं. हे जमिनीखाली मुळांचं दूरपर्यंत जाळं झालेलं असतं. प्रकाश संश्लेषण, पाणी शोषून घेणे, जमिनीतून अन्न घटक शोषून घेणे, झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असे सारे घटक हवेतूनही झाडात सामावून घेणे, या साऱ्या क्रियांवर कुणाचं तरी नक्कीच नियंत्रण असणार असं मला वाटतं. खोड या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवत असावं. मुळाकडून पाणी आणि अन्न घटक घेणे, प्रत्येक फांदीकडे ते ठराविक प्रमाणात पोहोचवणे. कदाचित काही घटकांचा संचयही होत असेल, कारण अतिशय निकडीच्या वेळी त्याचा उपयोग करून घेता येत असेलच. माझ्या विचाराप्रमाणे जर खोडावर जबाबदारी असेल तर मुळाकडून येणारे अन्न घटक वर पानाफुलापर्यंत पोचवणे याचा जबरदस्त ताळमेळ खोडाकडे उपजतच आलेला असणार. देवाने तशी तरतूदच केली असेल. जुन्या पानांचं वृद्धत्व, नव्या पालवीची नवलाई, सारं सांभाळणं, फळाफुलांचं कोड कौतुक, त्यांची देखभाल, तसं भारी किचकट जबाबदारीचं काम. पण खोड हुशार, साऱ्या प्रक्रिया सहज निभावून नेतं. फांदीला नवीन कोंब फुटून पान पूर्ण होऊन ते गळून जाईपर्यंत सारी त्याची काळजी घ्यावी लागत असावी. खोडाला प्रत्येक पान, कळी, फूल, फळाने खोडाला कधीच पाहिलेलं नसतं, पण अतिशय विश्वासानं ती सारी बहरतात. निसर्गाला, सजीवांना आनंद देतात. सारं अगदी गुपचूप, विना तक्रार चालू असतं. खोडाचा भरभक्कम आधार असल्यावर फांद्याही निर्धास्त असतात. ऊन, पाऊस, वारा सगळ्याला मोठ्या तडफेने तोंड देतात. जसजशी फांद्या पानांची संख्या वाढते तसतसं खोड मोठं, भरभक्कम होत जातं. त्याला माहीत असतं, आपल्या विश्वासावरच आकाशात पानं फुलं मजा करणार आहेत ते. चारोळी. झालं असेल का असं कधी पानांना फांदीनं फैलावर घेतलं. झालं असेल का असं कधी पानांना फांदीनं फैलावर घेतले आणि झाडाचं प्रत्येक पान मुळापासून जबरदस्त हादरले. आणि झाडाचं प्रत्येक पान मुळापासून जबरदस्त घाबरले. प्राजक्त. धन्यवाद.